आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला, तर या आरोपाची सीबीआय चौकशी करावी ही मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यावर कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप केलेला होता। त्यानंतर शेळके यांनी आता खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले। अजित पवार मुख्यमंत्री होऊ नये यासाठी काही जण रणनीती आखताय असंही म्हटलं। त्याला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलंय। दरम्यान अजित पवार यांनी मात्र शेळके यांना क्लीन चिट दिली आहे। या ताईंना देखील माझं सांगणं आहे की सुनील शेळकेला ना खासदार व्हायचंय ना सुनील शेळकेच्या भावाला राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय। दादांना मुख्यमंत्री पदावरती बसून द्यायचं नाही याकरता जी काही रणनीती काही मंडळींनी सुरू केली आहे, शेकडो माणसं कामाला ठेवून करोडो रुपये खर्च करून जे काय दादांना ट्रोलिंग करण्याचं काम सुरू केलंय, हे मला पुढच्या काळामध्ये काही गोष्टी सांगाव्या लागतील। आपल्यासारख्या गरीब देशामध्ये हजारो कोटी रुपये ट्रोलिंगला मिळत असतील तर मला असं वाटतं, मी पुढे जाऊन म्हणेन त्याची सीबीआय चौकशी करूया की हे हजारो कोटी रुपये कोण ट्रोलिंगला वापरते। अगदी चांगला प्रश्न आहे, अतिशय उत्तम प्रश्न आहे। आपण याची सीबीआय करू। मीच अमित भाईंना पत्र लिहीन की ट्रोलिंगला महाराष्ट्रामध्ये जर हजारो कोटी होत असेल आणि असं त्यांच्या विचाराच्या पक्षाच्या आमदाराला जर तसं वाटत असेल तर अति महाराष्ट्र खतरे में है। सुनील म्हणला मी असा कुणालाही दम दिलेला नाही, कुणालाही दाटी केली नाही। मी नंतर त्याच्या खोलात गेलो की असं का झालं, तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अतिशय नगण्य उपस्थिती होती। मग आता उपस्थिती ज्यांनी कार्यक्रम केला त्यांना उपस्थिती जास्त दाखवता आली नाही, मग पळवाट म्हणून त्यांनी टार्गेट त्या सुनील शेळके आमदार साहेबांना